नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. इतना सन्नाटा क्यों है भाई? हा प्रश्न आपण शोलेमध्ये नेहमी ऐकलेला आहे. हा प्रश्न सतत वापरला जातो. हा डायलॉग सुद्धा सतत वापरला जातो. आताही इतना सन्नाटा क्यों है भाई याच डायलॉगवर मी काही प्रश्न विचारणार आहे. प्रश्न पडतोय की खरंच ही माणसं इतकी गप्प का बरं आहेत? अगदी शांत झाली, तो काहीच बोलत नाही. जेव्हा लॉकडाऊन होतो ना, तेव्हाच्या काळामध्ये दारू विक्रेत्यांना मदत मिळावी यासाठी पत्र पाठवणारी मंडळी आता गप्प का बरं आहेत? जेव्हा मुंबई बाहेर एखादा विषय घडतो तेव्हा त्यावरती बोलणारी मंडळी आता गप्प का बरं आहेत? जेव्हा एखादं मोठं कांड घडतं तेव्हा हा लोकलचा विषय आहे, त्यावर मी बोलणार नाही असं दिल्लीत बसून बोलणारी मंडळी आता मात्र गप्प आहेत. जेव्हा दिल्लीमध्ये किसान आंदोलन होतं त्यावर गळा काढून बोलणारी मंडळी आता मात्र गप्प आहेत. जेव्हा एखादं वादळ घोंघावतं तेव्हा केंद्रानं मदत केली पाहिजे म्हणणारी मंडळी आता मात्र गप्प आहेत. इतना सन्नाटा क्यों है भाई? होय, मी महाराष्ट्रात अगदीच बेलगामपणे कोसळणाऱ्या पावसावर कोणीच का बोलत नाही या विषयावर बोलतोय. टाकाला जाऊन भांड कशाला लपवायचं हो? शरद पवार या संदर्भानं काहीच का बोलत नाहीत यावर मी बोलणार आहे. महाराष्ट्रात काय घडलंय? महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग, इथे इतका पाऊस बरसलाय की होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलं. अगदी कुसुमाग्रजांच्या कवितेसारखं सांगायचं तर गंगामाई पाहुणी आली, घरट्यात राहून गेली, होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलं, डोळ्यातलं पाणी तेवढं राहिलं. बघा, डोळ्यात पाणी फक्त शिल्लक आहे आणि बाकी सगळं वाहून गेलंय. शेतातलं पीक वाहून गेल्यावर पुन्हा कंबर कसून शेतामध्ये पुन्हा पेरणी करून जमिनीतून सोनं उगवणारे आम्ही शेतकरी आता ज्यात पेरायचं असतं ना, ती माती सुद्धा वाहून गेली आहे. जमीन खरवडून गेली आहे. ज्या नदीकाठावरच्या शेकडो एकर जमिनी आहेत, मग गोदावरी, मांजरा, तेरणा या सगळ्या नदीकाठावरच्या जमिनी अक्षरशः वाहून गेलेल्या आहेत. आता मी जमिनी म्हणतोय का जमिनी म्हणतोय यावरती फार खल करू नका, कारण आमचे उच्चार जसे आहेत तसे आहेत, त्याला पर्याय नाही. पण वाहून गेली आहे ती मात्र आमच्या पोट भागवणारी होती, एवढं नक्की आहे. जे शेत वाहून गेलंय, जी माती वाहून गेलंय ना, त्यातून आमचं पोट भागत होतं. त्यामुळं जमीन म्हटल्यावर की जमीन म्हटल्यावर त्याचा अर्थ काय होतो मला माहीत नाही, पण जे गेलंय वाहून त्यातून आमच्या पोटाची आग मात्र आता कायम राहणार आहे, ही स्थिती आहे. हे सगळं वाहून गेल्यावरती ज्यांनी भाष्य करायला हवं होतं ना, ते काहीच बोलायला तयार नाही आहेत. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकानं बंद होती तेव्हा त्यांना सवलत दिली जावी यासाठी विशेष पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं जातं. शेतकरी आंदोलन चालू असताना पंतप्रधान नीट वागत नाहीत यावरती भाष्य केलं जातं. शरद पवार नेहमीच बोलतात. युतीचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना हेच माननीय शरद पवार दुष्काळी दौरा करत महाराष्ट्रभर फिरले होते आणि सरकारने मदत केली पाहिजे असा दावा करत होते. आता हेच पवार या दुष्काळात, ओल्या दुष्काळात पिडलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीही बोलायला तयार नाही आहेत. एकही दौरा नाही, एकही पाहणी नाही. गडकरींच्या सोबत विकास कामांचं उद्घाटन करायला पवारांना वेळ मिळतो. गडकरींचं कौतुक करायला पवारांना वेळ मिळतो. पवार चाणाक्ष आहेत, अगदी वेचून फक्त गडकरींचंच कौतुक करतात आणि गडकरीही राजकीय दृष्ट्या चाणाक्ष आहेत. ते सुद्धा पवारांना बोलवून आपलं कौतुक करून घेतात. इकडे भाजपची मंडळी पवारांच्या कामामुळं अक्षरशः देशोधडीला लागली, अक्षरशः देशोधडीला. भाजपचं संघटन टिकेल की नाही माहीत नाही,
भाजपमध्ये येऊन आपल्या सर्व राजकीय करिअर पणाला लावणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना त्याच व्यासपीठावर बोलवून पवारांच्या मांडीला मांडी लावून बसायला लावणारे गडकरी पवारांच्या मांडीला मांडी लावून स्वतःच बसले, त्यांच्याकडून आपलं कौतुक करून घेतलं. बिचारा भाजपचा कार्यकर्ता मात्र जाऊ दे, त्या विषयावर आपण नंतर बोलूया. पण गडकरींच्या सोबत जाऊन स्वतःचं आणि गडकरींचं कौतुक करायला पवारांना वेळ मिळाला. पण त्याच नगर जिल्ह्याच्या आसपास ज्या लोकांची अवस्था खूप वाईट झाली आहे, कितीतरी पट अधिक पाऊस नगर जिल्ह्याला लागून असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये पडलाय. तेरणा आणि मांजराच्या पुराच्या पाण्यानं हजारो एकर जमीन खरवडून गेली आहे. बस वाहून गेल्यात, विदर्भातल्या लोक वाहून गेलीत, कुणाकडे जायलाही वेळ नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या इरल्या गावामध्ये तेरढोकीजवळ असलेल्या एका बाईचा तरणाताठा मुलगा वाहून गेला. त्याच्याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही, भेट द्यायला कुणाला वेळ नाही. अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते जाऊन किमान आपल्या ऐपतीप्रमाणे 10,000 रुपये देऊन तरी आले. पण सरकारमधल्या कुणालाच तो वेळ मिळालेला नाहीये. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा दौरा करत फिरतायत. ते विदर्भात गेलेत, ते मराठवाड्यात फिरतायत, अजून सगळीकडे जाणार आहेत. पण विरोधी पक्षनेता फिरल्यानं फक्त बळ मिळू शकतं, मदत नव्हे. एकीकडं आमचं राज्य सरकार दुष्काळात मदत दिली आहे, मग पीक विमा कसं मागताय असं ती उपसमितीच्या द्वारे सांगताय. त्याला आमच्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून न्याय मागितला जातोय. पण या सरकारचे करते धरते असलेले शरद पवार मात्र कुठेही जाताना दिसत नाहीत. पवार साहेबांची तब्येत खराब आहे, ते बाहेर पडू शकत नाहीत असं म्हणावं तर ते गडकरींच्या सोबत कार्यक्रमाला हजर आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ते सतत बैठका भेटी घेत आहेत, वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतायत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे आहेत? काही तासाचा दौरा कोकणात करतात आणि मराठवाड्यासाठी मात्र त्यांना काही मिनिटं देखील मिळत नाहीत. जेव्हा लोक पाण्यात भिजतायत, बुडतायत, वाहून जातायत, जमीन खरवडून निघतेय, अशा स्थितीमध्ये उद्धव ठाकरेंना सुद्धा महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी वेळ मिळालेला नाही आहे. आत्ता कुठे अशोक चव्हाणांनी आपला अर्धापूर बिर्धापूर नांदेड भागातला दौरा लावलाय. राज्याचे बांधकाम मंत्र्यांनी रस्त्यांची अवस्था काय आहे ते बघावं. नांदेडचा जिल्हा दौरा करता येईलच येईल. अगदी लातूरच्या पालकमंत्र्यांनी ही जबाबदारी आपल्या राज्याच्या सचिवावर सोपवली आणि काँग्रेसच्या लोकांनी पाहणी करावी असं सांगितलं. का प्रशासन मेलं की संपलं प्रशासन लातूरचं? प्रशासनानं पंचनामे करून मदत वाटप केली असती तर अधिक बरं झालं असतं. त्यांनाही यात काम करायला वेळ मिळालेला नाही आहे. सगळी कशी शांत आहेत. सगळं खरवडून गेल्यावर या शांततेत, या स्मशान शांततेत आवाज ऐकू येतोय तो फक्त शेतकऱ्यांच्या आक्रंदनाचा. 24 तासाच्या आत लोकेशनवर जाऊन सेल्फी काढून पाठवा म्हणणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे. नदीच्या काठावर कमरे इतकं पाणी असलेल्या शेतात जाऊन शेतकऱ्यांनी सेल्फी काढावा कसा, तिथले फोटो काढावे कसे आणि लोकेशन तुम्हाला काय द्यावं? अहो, नदीनंच आपलं लोकेशन बदललंय, ती शेतामध्ये घुसली आहे. कुठून त्यांनी लोकेशन द्यायचं? हजारो एकर जमीन खरवडून गेली आहे. त्यांनी काय करायचं? ना शरद पवारांना वेळ आहे, ना उद्धव ठाकरेंना वेळ आहे, ना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना वेळ आहे. सगळे अडकलेत एकमेकांच्या कुरघोड्या करण्यात, एकमेकांवर ती आरोप प्रत्यारोप करण्यात, आपल्याच मंत्र्यांची इज्जत काढण्यात, आपल्या सहयोगी पक्षाला अडचणीत आणण्यात हे सगळे गुंतलेत. म्हणून या ओलिताच्या प्रश्नावर, ओल्या दुष्काळाच्या प्रश्नावर सगळीच मौन आहेत. शरद पवार देखील मौन आहेत आणि हेच मौन आम्हाला अधिक अस्वस्थ करतोय. अपेक्षा आहे हे मौन सोडून लोक याबाबत बोलायला लागतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.